बघा मंडळी, तर आता आहे का ना सक्रात आली. तर सक्रात आली म्हटलं की बघा आता हे हरभऱ्याला आपल्याला डाळं पण खायला आलं. आणि सक्रातीच्या सणाला माहिती का सर्व शेतकऱ्याच्या शेतातलेच वस्तू लागतात बरं का. हे बघा गाजरं, बोरं, ऊस, पुन्हा पेरू, ढाळे, पुन्हा ज्वारीचं, गव्हाचं, हे सगळं आहे का ना फक्त शेतकऱ्याच्या शेतातलं लागते. तसं यासाठी बघा आता हरभरं तर आमचे ढाळे तयार झालेत. तर हे बघा का कसे ढाळे आलेत खायला ह्याला. आणि ताजे ताजे तर एवढी चांगली लागतात ना. इथं ढाळे येतं, तिकडं आता ज्वारी आली. तुम्हाला मी सगळं थोडं थोडं दाखवते. इथं ढाळं बघा, हे आमचं असं हरभरं आले. तो थोडं पातळ झालं होतं, पण पातळ झालं ना थोडं मोठे मोठे होते. तर आणि ह्याच्यामध्ये मका पण टाकली होती. ज्वारीची एक एक ताट आहे. आता आपली आंब्याची बाग आहे. तर आंब्याची झाडेच लावलेली. ही आंब्याची झाड आहेत पलीकडं. आणि इथं मका टाकलेली, त्याला कणीस पण यायला लागले खायला. आता ह्याच्याने आहे का ना गुलतुऱ्याचे एक झाड लय वापरतात जास्त. गुलतुरा तुम्हाला माहिती का कोणता गुलतुरा ती? हे बघा हे गुलतुरा म्हणतात ह्याला आमच्याकडे. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात सांगा बरं? हे म्हणतात गुलतुरा. तर बघा आता आपण डाळ खायला कुठंतरी निबर पकलेलं लगी बघून घ्यावं लागतं खायला. तरी बघा असं खायचं. त्याला थोडं आणि पातळ येतं, चांगलं निबर निबर बघून घ्यावं लागते. आणि ताजी ताजी पाण्यात भिजवून खावं लागते बरं का. ह्याच्यावर आहे का ना जास्त लय आंब राहते, त्यामुळं आंबट लागतं, त्यामुळं भिजवून खावं लागतं. हे चला तर आता एका सावलीला कुठंतरी बसून खायचं. ह्यातलं गवत काढायचे, ह्यात थोडं घांगरजण ते राहायला ते उपटायचे थोडं, आणि मग पुन्हा घरी शेअर करणं. बघा मंडळी, ही आपली ज्वारी आहे. तर किती छान आहे ना. तर आता हुरडा बनायला लागलाय बरं का. खायला नक्की या, पण काढू लागायला बी यायची ज्वारी, नाहीतर नुसतं खायला नाही यायची, काढू पण लागायची. तर बघा आता हुरडा तयारच होत आहे. बघा हे अशी कणसं निसवाऱ्यात सगळी, आणि एक 15, 20, 25 दिवस लागते ना आणि हुरडा तयार व्हायला. तर अशी ज्वारी बघा. तर आमच्याकडे पण डुकराचा ताप आहे बरं का, त्यासाठी तर अशा कडानं तारा लावल्या. दरवर्षी साड्या लावित असतात, पण ह्या वर्षी आहे का ना तार लावली, कारण डुकरं जास्त मध्ये येत नाहीत आणि नाश करीत नाहीत. नाही तर डुकरं काय करतात माहिती का, हिरवं खाण्यासाठी म्हणा, त्याची कणसं खाण्यासाठी म्हणा, नुसतं त्याचा तोतांडा करून टाकते. त्याच्यामुळे आहे का ना अशी तार लावून व्यवस्था केली त्याच्यासाठी. तर ही अशी एक नंबर आपली ज्वारी आली बघा. हे बघा एक मूठभर धान्याचं अख्ख्या जगाला पुरवून ना केवढं ही एवढ्या शेतामध्ये निघलेत बघा. हे मूठभर धान्य पुसून आहे का बघा. तर आता पाखरं पण खायला लगेच सुरुवात होती. ह्याला धान्य बनलेलं नाहीत आणि तर लगेच पाखरं पण येतात बघा लगेच खायला. आणि ते पाखरासाठी म्हणतच असतात, आमच्या आजोबा म्हणतच असतात की पाखरांचा पण हिस्सा असतो त्याच्यात, म्हणून पाखरं हाणायची नाहीत, खाऊन द्यायच्यात. काय खाऊन द्यायचे ते खाऊन द्यायचे, राहिलेलं आपल्याला, त्यांनी तरी कुठं जायचं खायला असे. तर कशी आली ज्वारी आमची नक्की कमेंट करून मला सांगा. तुमच्याकडे पण हुरडा तयार झाला का, निसवली काही पण मला सांगा. चला बाय बाय.